नमस्कार. स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत. आज आपण समर स्पेशल रिफ्रेशिंग ड्रिंक बनवत आहोत आणि हे ड्रिंक तुम्हाला खूप थंडावा तर देणारच आहे, त्याचबरोबर तुमच्या उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या बऱ्याच त्रासांपासून तुम्हाला सुटका देखील देणार आहे. तर आज आपण कोकम सरबत बनवणार आहोत. कोकम सरबत बनवायला खूप सोपं आहे, झटपट बनणार आहे आणि एकदाच बनवून आपण महिनाभर याचा आस्वाद घेऊ शकतो. तर कोकम सरबत बनवण्यासाठी इथं मी कोकम घेतलेले आहेत. हे तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील. गोवा साईडला हे फ्रेश भेटतात एकदम चांगल्या प्रतीचे. पण आपल्या इकडल्या साईडला अशा प्रकारे तुम्हाला किराणा दुकानात मिळून जातील. एकदम ड्राय कोकम आपल्याला सरबतासाठी नाही वापरायचे, कारण ड्राय कोकमचं सरबत चवीला आणि कलरला देखील तितकं छान होत नाही. तर कोकम सरबत बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला फ्रेश कोकम असं वापरायचं आहे, ज्याचा कलरही छान येईल आणि चवीला देखील ते तितकंच छान होणार आहे. कोकमची चव थोडीशी आंबट अशी असते. तर चिंचेच्या ऐवजी कोकम आपल्या आहारामध्ये किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाकामध्ये सांबरसाठी किंवा वरणासाठी, आमटीसाठी वापरत असतो. पण त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये याचं आपण जर सरबत किंवा सार पिलोत, तर हे आपल्या शरीराला खूप फायदा देणार आहे. तर इथं 8 ते 9 पाकळ्या मी कोकमच्या घेतलेल्या आहेत, कारण 4 माणसांसाठी बनवत आहे मी हे कोकम सरबत. तुम्हाला जर एकदाच जास्त बनवून ठेवायचं असेल, तर तुम्ही याचं प्रमाण वाढवू शकता किंवा कुठल्या कपाने, वाटीने हे कोकम मोजून घेऊ शकता. तर 3 तास भिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकताय कोकमचा कलर किती सुंदर आलेला आहे. तर आता हे कोकम आपले छान मऊ झालेले आहेत, भिजलेले आहेत. याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. पूर्णच पाण्यासहित घालायचे नाही आहेत, फक्त कोकम मिक्सरमध्ये घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकताय व्यवस्थित आपण याची छान मऊसर अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण गाळून घेणार आहोत. कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी ही जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याचबरोबर हायड्रोसिट्रिक ॲसिड नावाचे अत्यंत महत्त्वाचा आरोग्यदायी घटक या कोकममध्ये असतो. त्याच्यामुळे हे कोकम सरबत आपल्या शरीराला खूप फायदा देणार आहे. कोकम सरबतचं जर आपण रोजचंच उन्हाळ्यामध्ये आहारामध्ये सेवन जर केलं, तर आपल्याला जो अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन या तक्रारी आहेत त्याच्यापासून आराम भेटतो आणि त्याचबरोबर आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी देखील हे कोकम तितकंच फायदेशीर आहे. तर व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे आणि गाळून घेतल्यानंतर गोडीसाठी आपण याच्यात जी साखर घालणार आहोत, तर नेहमीची साखर घालायची नाही आहे, जी आपण रेग्युलर वापरतो. तर इथं मी खडी साखर वापरणार आहे, कारण खडी साखर देखील तितकीच आपल्या शरीरासाठी थंडावा देणारी असते. तर खडी साखरेची मी इथं पावडर करून घेतलेली आहे आणि आपण जितके कोकम घेतो त्याच्या दुप्पट साखर आपल्याला वापरायची आहे. भिजवताना पाणी देखील आपल्याला तशाच पद्धतीनं घालायचं आहे. जर 1 कप कोकम आपण घेतले तर 2 कप पाणी घालायचं आहे आणि साखर देखील 1 कप कोकम असतील तर 2 कप साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित साखर मिक्स करूयात आणि याला गॅसवरती, मंद गॅसवरती घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काही मसाले देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, जे आपल्या कोकम सरबतचा स्वाद आणखीन वाढवणार आहेत. इथं आपल्याला मीठ घालायचं आहे. तर इथं मी काळं मीठ वापरत आहे. काळ्या मिठाने कोकम सरबतची टेस्ट खूप छान येते. तर अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ नसेल तर रेग्युलर असलेलं मीठ तुम्ही वापरू शकता. जिरा पावडर घालायची आहे. जिरा पावडर तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि त्याच्यानंतर चिमटभर मिरे पावडर घालायची आहे. मिरे पावडरमुळे देखील आपल्या सरबतला खूप छान टेस्ट येते. जिरा पावडर घालत असताना जिरे भाजून त्याची पावडर बनवून मग घालायची आहे. भाजलेल्या जिऱ्यांच्या पावडरचा स्वाद छान येतो आणि जायफळ वेलचीची पावडर चिमटभर. तर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मंद गॅसवरती छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एक 15 मिनिटामध्ये हे छान मिश्रण तयार होतं. तुम्ही पाहू शकता एक 10 ते 15 मिनिटं लागलेली आहेत मला. गॅस मंद होता. मीडियम गॅसवरती मी मस्त शिजवून घेतलेला आहे. गॅस फ्लेम जर जास्त असेल तर हे मिश्रण तुमचं लवकर देखील होऊ शकतं. पण आपल्याला सतत गॅसजवळ थांबावे लागेल आणि हलवत राहावं लागेल. तर हाताने चेक करून पाहायचं आहे. थोडंसं हाताला चिकटसर मिश्रण आपल्याला लागलं की आपलं हे गॅस बंद करायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये महिना 2 महिन्यासाठी देखील स्टोअर करून ठेवू शकता. बाजारात जे
कोकम सरबत आपल्याला रेडीमेड भेटतात ते अशाच पद्धतीचे बनवलेले असतात, पण आपल्या त्याच्यामध्ये किती शुद्धता आहे हे माहीत नसतं. तर तुम्ही घरच्या घरी हे असं कोकम सरबत उन्हाळ्याच्या सुरुवातीस बनवून ठेवू शकता व उन्हाळाभर याचा आस्वाद घेऊ शकता. आपण हे कोकम असेच ड्राय देखील खाल्ले तरी देखील आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. इथं मी 2-4 पुदिन्याचे पाने असे हाताने चुरून ग्लासमध्ये घालत आहे, जेणेकरून आपल्या सरबताला आणखीन जास्त छान फ्लेवर येईल. आणि पाणी मी माठातलं थंडगार पाणी वापरत आहे. माठातलं पाणी देखील तितकंच आपल्या शरीराला फायदा देणारं असतं, कारण फ्रीजमधलं पाणी आपल्याला तात्पुरता थंडावा देतं आणि नंतर आपल्या उष्णतेचा त्रास जास्त होतो. तसं माठाच्या पाण्याने होत नाही. माठातलं पाणी देखील आपल्या शरीराला खूप खूप फायदा देतं. तर 3 चमचे ज्यूस मी ग्लासमध्ये घातलेला आहे. ज्यूसचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि सर्व्ह करायचं आहे. तर हे थंडगार कोकम सरबत तयार आहे पिण्यासाठी. या उन्हाळ्यामध्ये असं कोकम सरबत तुम्हीही बनवून ठेवा आणि उन्हाळ्यावर तो आस्वाद घ्या व शरीराला थंडावा मिळवून द्या. त्याचबरोबर या कोकम सरबतचे आरोग्यदायी फायदे देखील तुमच्या शरीराला मिळतील व तुमचं जे पित्ताचा त्रास असेल ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.